व्यसन लागण्याच्या पाठीमागचं खरं मानसशास्त्र सांगणारं आजचा हा विचार. आपण जेव्हा एखाद्या व्यसनी माणसाला बघतो तेव्हा आपण सहज म्हणून जातो, याला स्वतःच्या संसाराची पडलीच नाहीये, किती हा निर्लज्ज आहे. माझ्या समुपदेशनाच्या प्रवासात मी 1000 लोकांशी बोलले आणि एक गोष्ट एकदम प्रकर्षाने जाणवली. कोणीही आनंदाच्यासाठी व्यसनाच्या आहारी जात नाही, तर लोक आपल्या दुःखापासून पळण्यासाठी व्यसनाला सुरुवात करतात, व्यसनाचा रस्ता धरतात. व्यसन हे दारू, सिगारेट किंवा मोबाईलचं नसतं, इवन अगदी चहाचंही नसतं, तर ते त्या क्षणभराच्या शांततेचं असतं, जी त्या पदार्थातून मिळते. माणूस पदार्थांच्या प्रेमात नसतो, तो त्या पदार्थामुळे मिळणाऱ्या एक वेगळ्या दुनियेच्या, वेगळ्या आठवणीच्या प्रेमात असतो. व्यसन लागण्याची 3 मुख्य कारणं म्हणजे एक डोपामाइनचा सापळा, म्हणजे इन्स्टंट रिवॉर्ड आवडतं आपल्या मेंदूला. जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो तेव्हा व्यसनामुळे मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं रसायन आपोआपच स्त्रवतं. त्यामुळे थोड्या वेळासाठी का होईना पण सुख मिळतं, आनंद वाटतो आणि मेंदूला सवय लागते की त्रास झाला की हे घे म्हणजे बरं वाटेल. मग हळूहळू ही सवय गरजच बनते. दुसरं भावनिक कमतरता, भावनिक रिक्तता, रिकामेपणा. ज्यांच्या आयुष्यात प्रेम, संवाद किंवा एखादं ध्येय नसतं ना, त्यांच्या मनामधील पोकळी भरून काढण्यासाठी व्यसन येतं. जेव्हा माणसाला कोणासमोर मन मोकळं करता येत नाही तेव्हा तो व्यसनासमोर मन मोकळं करायला लागतो. आणि 3 सामाजिक दबाव किंवा कुतूहल. सुरुवात अनेकदा एकदा करून बघू किंवा मित्रांनी आग्रह केला, इथून सुरुवात होते. पण ज्यांचं मन आतून कमकुवत असतं ना, तो मात्र या चक्रात अडकत जातो. तुमची मनशक्ती जितकी कमी तितके तुम्ही व्यसनाच्या जवळ. आता व्यसनातून बाहेर कसं पडायचं, तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर कारण शोधा. तुम्ही व्यसन का करताय? ताण घालवण्यासाठी की दुःख विसरण्यासाठी? ज्या दिवशी तुम्हाला कारण सापडेल ना, त्याच्यावरचा मग उपाय आपल्याला सोपा करून अंमलात आणणं सोपं होऊन जाईल. बदली पर्याय शोधा. म्हणजे मेंदूला आहे ना, फक्त असं हे नको ते नको असं म्हणून चालत नाही. त्याला काय करावं लागतं, ह्याच्याऐवजी ते दुसरं. म्हणजे व्यसनाची जागा छंद, व्यायाम, कुटुंबासोबतच्या गप्पा याच्याने होऊ शकते. व्यावसायिक मदत घ्या. व्यसनाची तुम्हाला जाणीव झाली ना, कारण कळालं ना, तर व्यसन सोडणं हा एक शारीरिक आणि मानसिक प्रवास आहे. त्यामुळे समुपदेशक किंवा डॉक्टरांची मदत घेण्यासाठी अजिबात कचरू नका, अजिबात लाजू नका. लक्षात ठेवा, कोणताही पदार्थ तुमच्या आयुष्यापेक्षा मोठा नाही आहे. तुम्ही व्यसनी आहात याचा अर्थ तुम्ही वाईट माणूस आहात का? असं पण नाही. तुम्ही एक जखमी माणूस आहात, त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमच्या आतमध्ये जी शक्ती आहे ना, जी मनामध्ये शक्ती आहे ना, ती जगातील कोणत्याही व्यसनापेक्षा 1000 पटीने शक्तिशाली आहे. फक्त तुम्हाला सुरुवात करायची आहे. अंधारातून प्रकाशाकडे यायला कधीच उशीर झालेला नसतो. त्यामुळे आज कारण जाणून घ्या, उद्यापासून आपण अंमलात आणण्यासाठी काही उपाय शोधू. ऑल द बेस्ट.